नमस्कार मित्रांनो, मी संदीप रसाळ तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे कोकण सावास। मित्रांनो, कसे आहात? मजेत असला पाहिजे। मित्रांनो, आज स्पेशल ब्लॉग बनवतोय। मित्रांनो, कोकणामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि वाडीमध्ये एक छोटंसं मंदिर असतो आणि या मंदिरातील होणारे सण उत्सव तिथले ग्रामस्थ साजरे करत असतात। तर मित्रांनो, आमच्या देखील असोड हनुमानवाडी येथे एक छोटंसं दत्त मंदिर आहे आणि आमच्या वाडवडिलांच्या परंपरेनुसार आम्ही दरवर्षी येथील जयंत्या तसेच उत्सव आम्ही साजरे करत असतो। तर मित्रांनो, यंदा देखील आम्ही दत्त जयंतीचा उत्सव साजरा करणार आहोत। तर मित्रांनो, ह्या दत्त जयंतीसाठी जी पूर्वतयारी असते ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्ही नक्कीच पहा। चला तर मग। कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी। मित्रांनो, सकाळचे 10 वाजले। मित्रांनो, असोण हनुमानवाडी येथील ग्रामस्थ तसेच महिला भगिनी श्री दत्त मंदिरातील अंगण करताना आपण पाहत आहे, तसेच काही ग्रामस्थ साफसफाई करताना आपण पाहत आहे। मित्रांनो, संध्याकाळचे 7:30 वाजले। आपण पाहत आहे तरुण रंगाची पूर्वतयारी म्हणून भिंतीची तसेच इतर लाकडी खांब तसेच चॅनल साफ करताना आपण पाहत आहे। अरे बारका, मित्रांनो, आपण पाहत आहे हनुमानवाडीतील तरुण दत्त मंदिरातील मांडवाची बांधणी करताना आपण पाहत आहे। कापून देऊ बाबू, खालती काढून देऊ काय? भाऊ काय खातोय? भाऊ काय खातोय? काय खातोय? मित्रांनो, आपण पाहत आहे काही तरुण रंगकामाची तयारी करताना आपण पाहत आहे। आवाज येतो काहीतरी गाणं लाव। त्याला बोलू काय बोलणं संदीप दा बघले बोलून घेतो मला कशासाठी माहिती आहे? ओढतो म्हणून घ्या बुजून घे साहेब, ठीक आहे? देत होता असं एवढं बनवत आहे। ठीक आहे, पहिल्यांदा हे करून बघत होतो। हा, ट्राय बरोबर कलर यूज पाठव ट्रायल घ्या, पाणी मारून घ्या।
माझी चुकली बरोबर अरे थांबवून गुराना मारू पाणी सिमेंट मारू आधी पाणी मारू आणि मारत ना पाणी मारायच्या कलरवर अरे इथं बसला इथं निकी कलर बघा शॉर्ट ह्याच्यात टाक हा सगळा त्याच्यामध्ये टाक एका बाजूमध्ये अरे बाय मित्रांनो रात्रीचे 9 वाजलेत. आपण पाहताय काही तरुण दत्त मंदिराचा रंगकाम करतात तर दत्त मंदिरातील मांडवाची बांधणी करताना आपण पाहताय. हो मग मांगे ना पंचवीस ठेवला मांगा मस्त आहे. सपोर्टिंग ये रे बांबू बांधलास ना लेवलला बरोबर आहे. त्याला बरोबर आहे. त्याला पोक आहे. हा मध्ये बॅड आहे. इथे सपोर्ट टाकलं सिद्धू पाय हॅलो त्याला पकड लेवल आलं आता माझं वर्त नाही ना उभा त्याला वर उठून घ्यायच्या लेवल मला बघून बाबा ह्याच्यावर पाणी मार ना बरोबर खाली पाणी तर मारून पेंडे मार खाली मार पूर्ण खाली मार खाली नाही ना तिथपर्यंत खाली येणार आहे त्याला नाही कुठलं काय म्हणून बघायचं हलवला हलवली त्याला डब्यावर बांधला डब्यांवर हे काय आपण बांधले बसले हा खाली लेवलला आहे तो फक्त खाली घेत असतो बरोबर आहे दिसतो ना बरोबर अरे
मला विचारती साप लागते मला उतरणार आहे मी राहायला पाहिजे राहणार ना तू पाणी मारलं कोपऱ्यात ठेवला भालामध्ये कुठला वायर बघ करंट लागला ना बरशील तिथं घासले भिंत आण इकडे आण घासले 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 शिकवतोय तुला काय रे बच्ची आपलं गेलं सगळं क्रिकेट कपडा मारली मी चांगला पेटतो काय खाणे कमी बसतोय मोठी काय घेऊन जायचो तुम्ही काम चपला घाला राहिला रे तो पुन्हा बल्ब लावला काय दोघं दोघं काय करता एका ठिकाणी एकच आहे ना डबा एकच आहे बाबा बाबाकडे मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. आपण पाहताय गाभाऱ्यामधील असलेली लाकडी कमानी काही तरुण साफ करताना आपण पाहताय. तर मित्रांनो काही मंडळी मंदिरातील भिंतींना रंगकाम करताना आपण पाहताय.
हा शिराय नको. पट्ट्या मारून नेमकी पडलं मला अरे बाबा बऱ्याच लोक शिरायला तू बोलतो बदली का. ए बाबा तो डबा लातो आतमध्ये त्याचा झाला नको तसेच मित्रांनो आपण पाहताय काही तरुण मारलेल्या लाल रंगावर पांढऱ्या शुभ्र रंगाच्या पट्ट्या मारताना आपण पाहताय. लावलीस तू बंद कर कॅमेरा फोड आले का मित्रांनो आपण पाहताय हनुमानवाडीतील महिला भगिनी महाप्रसादासाठी बसण्यासाठी अंगण करताना आपण पाहताय. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. हनुमानवाडीतील तरुण दत्त मंदिरातील मंडप बांधताना आपण पाहताय. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. आपण पाहताय उद्या होणाऱ्या दत्त जयंती सोहळ्याच्या महाप्रसादाची पूर्वतयारी करताना आपण पाहताय. मित्रांनो सकाळचे 5:45 वाजलेत. दत्त जयंतीचा दिवस. काही तरुण साफसफाई करताना आपण पाहताय. बन ठेव ते पांढरे बांधले मोठे ठेव मोठे ठेव मोठे ठेव मोठे मोठे ठेव मोठे हा बाहेर मित्रांनो सकाळचे 7 वाजलेत. आपण पाहताय हनुमानवाडीतील काही तरुण पताका बांधताना दिसत आहेत.
कशाला कार मारतो हा लाईट हा हा पताका पताका काही तरुण स्टेज डेकोरेशन करताना आपण पाहत आहे तसेच काही तरुण पालखी सजवताना आपण पाहत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या मंदिरातील संपूर्ण तयारी झालेली आहे आपण पाहत आहे